हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग बघून तुम्हाला समजलं असेल की हा आपला गावाकडचा दुसरा व्लॉग आहे. तर आज आम्ही गावाकडे आलेलो आहोत. तर आमच्या गावची होती यात्रा. तर यात्रा होती नृसिंह महाराजांची. नृसिंह महाराज म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार. तर ते अर्ध शरीर माणसाचं आहे आणि अर्ध शरीर हे सिंहाचा आहे. असा जो अवतार आहे तो आहे नृसिंह महाराजांचा अवतार. तर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये मस्त सुंदर आकर्षक अशी रोषणाई केलेली होती. सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आलेले होते खेळण्यांचे. लहान मुलं मस्तपैकी पाळणे वगैरे एन्जॉय करत होते. खाण्यापिण्याचे पण खूप स्टॉल्स होते. त्यामध्ये पाणीपुरी वगैरे, भेळचे दुकान, भरपूर भरपूर छान छान गोष्टी अशा तिथे होत्या. तर आम्ही मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. सगळ्यात आधी महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग गेलो नृसिंह महाराजांचं दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर मग यात्रा फिरण्यासाठी तयार झालो. मग यात्रेमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी लोक एन्जॉय करतायत. हसरे चेहरे तुम्हाला दिसत असतील. जी मजा आपल्याला शहरामध्ये अनुभवता नाही येत मॉलमध्ये वगैरे, ती आपण गावाकडच्या यात्रेमध्ये मस्त एन्जॉय करू शकतो. खूप छान अनुभव असतो हा गावाकडचा सगळ्या गोष्टींचा. तर तुम्ही पण असं गावाकडची तुमच्या यात्रा एन्जॉय करता का? किंवा तुम्हाला पण आवडते कशी गावाकडची यात्रा एन्जॉय करायला? हे आपल्याला कमेंटमधून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बाहेर मस्तपैकी फटाक्यांची आतिषबाजी पण होत होती. खूप सुंदर वाटत होतं. खूप सुंदर वातावरण झालेलं होतं. खूप छान वाटत होतं. ह्या गोष्टी आपण अशा मनामध्ये साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे मनामध्ये तर साठवतोच, बट आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण अशा गोष्टी कैद करण्याचा प्रयत्न करतो गावाकडच्या. नंतर शहरामध्ये गेल्यावर ह्या गोष्टी खूप आठवतात. खूप छान वाटत होतं हे वातावरण बघून. खूप मस्त आनंददायी होतं. तर आम्ही पण यात्रा फिरलो. थोडीफार यात्रेमध्ये शॉपिंग केली. यात्रेमध्ये पाणीपुरी खाल्ली. फालुदाचा पण मस्त आस्वाद घेतला. आणि इतर लोकांना पण ते एन्जॉय करताना बघितलं. पाळणे वगैरे काय मोठ्या लोकांचे नव्हते, लहान मुलांचेच खेळ होते सगळे. त्यामुळं त्या गोष्टी बघितल्या आणि मग परतलो घराकडे. चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.